परिसरामध्ये 12 आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष महोदय कुठे 10 विद्यार्थी 20 विद्यार्थी आता काय तिथं ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष महोदय? याला गप्प वाचू आता गप्प वाचू याच्या टायमाला बोललो काय आम्ही नितेशजी प्रश्न विचारा आपण प्रश्न याला गप्प वाचवा ना तिथे बरोबर करतो उगाच प्रश्न विचारा काय चाललंय और हर भाषा के लिए वहाँ सिखाया जाएगा। उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको? उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको अध्यक्ष मंत्री महोदय वो प्लीज सर पारित हुआ प्रस्ताव है स्थायी समिति ने उसको मान्यता दी है 24% जोडून हे पूर्ण उर्दू भवनचं काम तुम्ही थांबवा रद्द करा इकडला इकडे ITI ची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का? मराठी आणि उर्दू कोणही भाषा त्या ठिकाणी त्याचं ते सेंटर आहे कोणही आणि हा काय विष करण्यात आलाय कशाला विष करतोय आम्ही समाजामध्ये आणि धर्मामध्ये? तर विधानसभा सदस्य रईस शेख यांनी जनाब आदित्य ठाकरेला उर्दू मध्ये पत्र लिहिलं होतं की कसं नियमाला बाजूला ठेवून कसं हे अवैध मान्यता या प्रकल्पाला दिलेली अध्यक्ष महोदय गोवा सोडला आणि हिरवा पकडला आणि त्यांचा हिरवा प्रेमाचा दाखला म्हणजे उर्दू लर्निंग सेंटर दक्षिण मुंबई मधील विकास कौशल्य विभागाचा ITI साठी राखीव जागा तब्बल 3 महिन्यात त्याचा रिझर्वेशन करून मुंबई महानगरपालिकेने हिरव्या रंगाच्या प्रेमात पडलेले मुख्यमंत्र्यांच्या आदेशांवरती 3 महिन्यात जागा रिझर्व केली। त्या जागावरती उर्दू लर्निंग सेंटर उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्व प्रक्रिया GR नियम बाजूला ठेवून फक्त त्यांचा आकांना खुश करण्यासाठी 3 महिन्यात उर्दू लर्निंग सेंटर याची मान्यता दिली। अध्यक्ष महोदय हे 2/3 1/3 काय आहे? अध्यक्ष महोदय त्या विभागाचे मंत्री इकडे बसलेत त्यांनी आम्हाला सांगावं की आपल्याला गरज आहे की नाही आहे। अध्यक्ष महोदय हे उर्दू लर्निंग सेंटर ज्यावेळी त्यांनी मान्यता दिली तर विधानसभा सदस्य रईस शेख यांनी जनाब आदित्य ठाकरेला उर्दू मध्ये पत्र लिहिलं होतं की कसं नियमाला बाजूला ठेवून कसं हे अवैध मान्यता या प्रकल्पाला दिलेली अध्यक्ष महोदय आजपर्यंत त्यांनी उर्दू किंवा मराठीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये। अध्यक्ष महोदय हे 100% ITI साठी झालं पाहिजे। अग्रीपाड़ा में ये उर्दू लर्निंग सेंटर जो है वो मुंबई महानगर पालिका के मार्फत बनाया जा रहा है और मैं खुद स्थायी समिति में था जब अग्रीपाड़ा में उर्दू लर्निंग सेंटर का प्रस्ताव आया। सम्मान्य यामिनी जाधव ताई इनका प्रस्ताव है ये और हम सबने समर्थन किया था। मीर कोटेचा जी ने जो कहा, मेरी पूरी बात होने दीजिए, मीर कोटेचा जी ने कहा कि मैंने सम्मान्य आदित्य ठाकरे जी को उर्दू में खत लिखा था, अभिनंदन का खत लिखा था। और मैं आपसे कहना चाहूंगा कि ये मंत्री बदलते हैं, मत कैसे बदल सकता है? काम चालू है, उर्दू लर्निंग सेंटर वहां पर बनना चाहिए। मैं आपसे बोलता हूं कि उसमें आइए बात कीजिए, मराठी और हर भाषा के लिए वहां सिखाया जाएगा। उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको? उर्दू से क्यों इतनी नफरत है आपको अध्यक्ष महोदय? वो प्लीज सर पारित हुआ प्रस्ताव है स्थायी समिति ने उसको मान्यता दी है। यामिनी जाधव ताई का वो प्रस्ताव है। मंत्री महोदय उत्तर द्या। मंत्री महोदय महोदय द्या आमदाराला मी नाही बोलत नाही अध्यक्ष महोदय पण चुकीची माहिती जाते अध्यक्ष महोदय। ही इमारत बनत असताना साधा प्रशासकीय मान्यता पण घेतली नाही अध्यक्ष महोदय। या परिसर हे बाबा थांब ना आता हे आता काय चाललंय ऐकू द्या ना हो अध्यक्ष महोदय बाबा थांब ना आता ऐकू द्या ना काय म्हणतात हो अध्यक्ष महोदय थांबतो प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय 12 उर्दू शाळा आहेत या परिसरामध्ये 12 आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष महोदय कुठे 10 विद्यार्थी 20 विद्यार्थी आता काय तिथं ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष महोदय? प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय माझा प्रश्न एवढाच आहे जेव्हा इथे ITI ऍप्लिकेशन म्हणजे इथे सुरुवात झाली 10,000 विद्यार्थी अध्यक्ष महोदय याला गप्प वाचू आता प्रश्न गप्प वाचू याच्या टायमाला बोललो काय आम्ही नितेशजी प्रश्न विचारा आपण प्रश्न याला गप्प वाचवा ना इथे बरोबर करतो उगाच प्रश्न विचारा काय चाललंय अध्यक्ष महोदय 10,000 विद्यार्थीने ऍप्लिकेशन मला पॉइंट ऑफ प्रश्न हा परिसर हे बाबा थांब ना आता हे आता काय चाललंय ऐकू द्या ना हो अध्यक्ष महोदय बाबा थांब ना आता ऐकू द्या ना काय म्हणतात हो अध्यक्ष महोदय थांबतो प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय 12 उर्दू शाळा आहेत या परिसरामध्ये 12
आणि त्याच्या पटसंख्याची यादी अध्यक्ष महोदय कुठे 10 विद्यार्थी 20 विद्यार्थी आता काय तिथं ताजमहल म्हणून ठेवणार आहे का अध्यक्ष महोदय? प्रश्न घ्या, प्रश्न अध्यक्ष घ्या. महोदय माझा प्रश्न जेवढाच आहे जेव्हा इथे ITIचा ऍप्लिकेशन म्हणजे इथे सुरुवात झाली 10,000 विद्यार्थी नाही, अध्यक्ष पैसा महोदय याला गप्प बसू आता चला प्रश्न की गप्प बसू याच्या टायमाला बोललो काय आम्ही नितेशजी प्रश्न विचारा आपण प्रश्न नाही, याला विचारा. गप्प बसवा ना आपण इथे प्रश्न इथे करा. वळवळ करतो उगाच प्रश्न काय विचारा चाललंय अध्यक्ष महोदय 10,000 आपण. विद्यार्थीने ऍप्लिकेशन मला पॉइंटेड लोकं प्रश्न विचारू दे प्रश्न ना. या मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आहे हे 23% 24% जोडून हे पूर्ण उर्दू भवनचं काम तुम्ही थांबवा रद्द करा इकडला इकडे ITIची म्हणजे परवानगी आणि घोषणा ते करणार आहेत का सगळं कारण का उर्दू भवनचं काम नियम बाहेर चालले अध्यक्ष महोदय तिथे काही परवानगी नाही घेतले फक्त ह्या लोकांना खुश करण्यासाठी हे कार्यक्रम तेव्हा सुरू होते अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना पॉइंटेड प्रश्न विचारतोय संबंधित मंत्री पण इथे ITIची घोषणा आत्ताचा आता करून टाका अध्यक्ष महोदय इथे करणार का हा पॉइंटेड उत्तर ह्यांनी द्यावं चला, एक मिनिट या सार्वभौम सभागृहामध्ये हे सभागृह कुणाच्या धर्माला जातीसाठी चर्चा करायसाठी नाही या महाराष्ट्रातील 14 कोटी 18 कोटी लोकांच्या विकासासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि नेहमी या सभागृहाचा वापर अध्यक्ष महोदय आजची एक नंबरची लक्षवेधी आहे नंतर बोलू आम्ही हे काय धर्मामध्ये जाती जातीमध्ये हे याला मंजुरी कोणी दिली महानगरपालिकेने पैसा कुणाचा महानगरपालिकेचा मराठी आणि उर्दू दोनही भाषा त्या ठिकाणी त्याचं ते सेंटर आहे दोनही आणि हा काय विष करणं चालय कशाला विष करतोय आम्ही समाजामध्ये आणि धर्मामध्ये हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आग लावायची आहे का ह्या सगळा विषय करून